आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। महाराष्ट्र दिनानिमित्त धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहण, तर तहसीलदार, कर्मचारी आणि नागरिकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती। नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर। भाजपच्या सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांविरोधात राजेंद्र गावित यांची पक्षाकडे तक्रार। सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवण्याची रवींद्र चव्हाणांकडे मागणी। अकोल्यामध्ये मुलीची छेड काढून विनयभंग केल्याची घटना, तर मुलीला फ्लॅटवर बाहेरून लॉक करून आतमध्ये कोंडलं। आरोपी तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अहिल्यानगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची 5 कॅफेंवर कारवाई। तरुणींचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारीवरून हे छापे टाकले, तर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, 7 जण अटकेत। दौंडच्या दहिटणेमधून बिबट्यानं 11 महिन्याच्या बाळाला उचलून नेल्याची घटना। वनविभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून आता या बिबट्याचा शोध सुरू। तब्बल 18 तासांपासून मुलाचा शोध सुरूच। अकोल्याचा पारा हा 45 अंशांवर, तर जलसाठ्यामध्ये 1.5% घट। जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन। शहराला 3 दिवसाआड पाण्याचा होणारा पुरवठा आता या ठिकाणी कमी होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचंही आवाहन। पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये उष्ण लाटांची स्थिती निर्माण, तर अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर गेला। हवामान खात्याकडून विदर्भात अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळाभर आता पुरेल एवढा जलसाठा शिल्लक, तर तोतलाडोह प्रकल्पामध्ये 57.10% जलसाठा। मात्र हिंगणा तालुक्यातल्या काही गावात पाण्याची टंचाई, प्रशासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा।